ओहो, इथे बॅट तर फिरवली आणि मिस टाइम स्ट्रोक, फटका देखील फसलाय आणि झेल टिपलाय यशने. अर्थातच गोलंदाजाला इथे यश मिळतंय. फलंदाज तिथे विशाल होत आहेत झेलबाद. एक चांगली शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिले तर यशने त्या चेंडूवरती नजर ठेवली. प्रहार केला होता विशाल यांनी, परंतु त्यांचा प्रहार पाहिजे एलिव्हेशन देणारा पाहायला मिळाला नाही. कारण साहजिकच संपर्क जर का चांगला असता तर जास्तीत जास्त धावा मिळू शकल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर तर लेकिन किंतु परंतु बट अजिबात चालत नाही. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतुल दाखल होत आहेत. FC करंडक 2024 क्रिकेटचा महारणसंग्राम आपण पाहतोय, ज्यामध्ये आजच्या दिवसभरामध्ये 4 तगडे ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. हो, अखूड पद्धतीचा चेंडू होता. दिशा दर्शवली. तिथे खेळाडू पुन्हा एकदा डाऊन दी बॉल येत आहेत आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील गौरव बळीची टाळी देत आहेत. 2 चेंडूमध्ये 2 बळी टिपले. लाजवाब गोलंदाजी असणारे गोलंदाज गौरवची अगदी गौरवान्वित करणारी कामगिरी पहा संघनायकासाठी करतोय, कॅप्टनसाठी करतोय आणि संघासाठी देखील करतोय. प्रेक्षकांची मनं देखील आपण पाहिलं तर गौरवच्या माध्यमातून जिंकले जात आहेत. ऑन हॅट्रिक असणार आहे. पाहूया आता न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होतोय निखिल. गोलंदाजाला इथे हॅट्रिक घेता येईल का निखिल त्या चेंडूला सन्मान किंवा प्रहार देईल. शुभम गाडे सर आणि समीर जोशी सरांची एक सुंदर दर्जेदार पंचांची भूमिका आपण पाहतोय. ऑन हॅट्रिक गोलंदाज गौरव. ओहो, इथे लावडा पिल असेल आणि पहिलीच हॅट्रिक आपल्याला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळते. निखिल देखील आला, त्याचा माघारी परतवला गेला. अर्थातच मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या गौरवसाठी झाल्या पाहिजेत. FC करंडक 2024 स्वर्गीय कैलासवासी अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ जी स्पर्धा आपण पाहतोय, एक ऐतिहासिक कामगिरी स्पर्धेमध्ये गौरवच्या नावे असणार आहे. 3 चेंडूमध्ये 3 विकेट. अगदी लांबवर शरीरापासून दूरवरती ठेवला गेलेला तो चेंडू होता, परंतु त्या अगदी बाहेरच्या चेंडू सोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज बॅटर निखिलने केला आणि त्याला तंबूच्या आतमध्ये जावं लागलं. न्यू बॅटर नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावफलक जर का आपण पाहिलं तर 14 वरती स्थिर आहे, परंतु गोलंदाज गौरव अजिबात स्थिर राहण्याच्या मूडमध्ये नाहीये. तो म्हणतो मला अजून एक विकेट पाहिजे. पाहूया या चेंडूवरती देखील तो बळीची टाळी देऊ शकतो का. या चेंडूला दिशा दर्शवली, स्टेअर केलाय, गॅपमध्ये करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कव्हर पॉइंटच्या खेळाडूच्या माध्यमातून देखील असणार. सिंगल आली, प्रभावित केलं इथे गौरवने. आपण पाहिलं तर टॉस जिंकून जो संघनायक अर्थातच स्वराज्य 11 टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तो सार्थ ठरलाय गौरवच्या गोलंदाजीमध्ये. हा देखील फुलर लेनचा चेंडू होता, परंतु तिथे कुठल्याही प्रकारचा इशारा पंचांचा आला नाही. अर्थातच डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे आपण पाहू शकतो. प्रश्न विचारला गेला आणि उत्तर अजिबात दिलं गेलं नाही. वेलेफ्ट केलाय त्या चेंडूला. कारण अगोदरच पाहिलं स्वप्नील आणि अक्षयने देखील, कारण अक्षयला जर का आपण पाहिलं ना एक चौकार खेचलाय, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरती बराच वेळ तो उभा आहे. ओहो, अतिरिक्त उचळी या चेंडूवरती मिळाली तर होती. बघूया तिथे खेळाडू देखील धावत पळत जातात. कधी विकेट किपर असतील, शॉर्ट फाईन लेगचे खेळाडू असतील, परंतु 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये इथे जमा असणार आहे. येस, मला वाटतं बॉल तिथे खेळाडूला लागलाय का पहा. येस, दुखापती इंजरीज अजिबात नको आहेत. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती
4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा.